नागपुरात 8 डिसेंबरपासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या कामांवर आता बहिष्कार घालण्यात आलेला आहे। नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनकडून हा बहिष्कार जो आहे तो घालण्यात आलेला आहे आणि त्यामुळे उद्यापासून अधिवेशनाची जे पूर्वतयारी सुरू होती त्याची कामं ठप्प होणार आहे। मग मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजी असो, विधान भवन, आमदार निवास, सभागृह या इथले जे डागडुजीचे आणि पूर्वतयारीचे संपूर्ण कामं होते ते सगळे ठप्प होणार असल्याची माहिती आहे। कारण की नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं जुने देयक न दिल्यामुळे, थकीत असल्यामुळे हा बहिष्कार जो आहे तो या ठिकाणी घातलेला आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघतो, हे मंत्र्यांचे बंगले आहे। हिवाळी अधिवेशनादरम्यान सगळे मंत्री याच परिसरामध्ये, याच बंगल्यांमध्ये राहतात। त्याच्या डागडुजीचे कामं सुरू झालेले आहे, परंतु आता 150 कोटीचे बिल्स पेंडिंग असल्यामुळे, थकीत असल्यामुळे नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननं बुधवारपासून म्हणजे 29 ऑक्टोबरपासून सगळ्या कामांवर बहिष्कार घातलेला आहे। त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या कामावरच संकट असल्यासारखं परिस्थिती आहे। कारण की सगळे कामं उद्यापासून ठप्प होणार आहे। जोपर्यंत बिल क्लिअर होणार नाही गेल्या अधिवेशनातले, तोपर्यंत कामं सुरू करणार नसल्याचा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा दावा आहे, म्हणणं आहे। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।